आणि आता बातमी मोशीतनं. पिंपरी चिंचवडमधल्या मोशीत कचरा डेपो दुर्घटनेत मोठी अपडेट समोर येते. कचऱ्याचा प्रचंड डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत जमीनदोस्त झाली. या भीषण दुर्घटनेत 9 कामगारांना आपला जीव गमवावा लागलाय. 81 तासापासून सुरू असलेलं बचाव आणि शोधकार्य संपुष्टात आलं. एनडीआरएफ, लष्कर आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी मोहीम राबवली. या दुर्घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलंय. एक्क्याऐंशी तास हे बचाव कार्य राबवण्यात आलं. पिंपरीमधील मोशीमध्ये इमारत कोसळली आणि त्यात 9 कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान ढिगाऱ्याखाली आलेल्या कर्मचाऱ्यांची नावं समोर आली आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वामन दगडू कसबे, वय वर्ष 50. सुनील कोरके, वय वर्ष 38. राहुल धोंडीराम गायकवाड, वय वर्ष 36. नागेश सर्जेराव गायकवाड, वय वर्ष 29. सनी अशोक माने, 34 वर्ष. महेश कुंभार, 32 वर्ष. रणजित पाटील, 22 वर्ष. अक्षय सावंत, 33 वर्ष. दरम्यान काय नेमका कसा घटनाक्रम होता, काय नेमकं घडलं पाहूया. 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळला. दुर्घटनेवेळी इमारतीत 22 जण होते. बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला होता. 8 जुलैला 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. भारतीय सेना, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून बचाव मोहीम राबवण्यात आली. रात्री एकूण 9 जणांची सुटका करण्यात आली. 9 जुलैला बघा, संपूर्ण दिवसभर बचाव कार्य राबवण्यात आलं. 10 जुलैला भावणेवाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला. दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेश करण्यात आला. त्याला 11 जुलै ही तारीख उजाडली. 11 जुलैलाच रात्रीपर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 1 वाजता कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली वामन कसबेंचा मृतदेह सापडला. 38 तासांनंतर सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाला. 83 तासांनंतर सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध अखेर पूर्ण झाला. 12 जुलै ही तारीख उजाडली आणि 83 तास या सगळ्या शोध मोहिमेला लागले. दरम्यान मोशी दुर्घटनेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय म्हटलंय पाहूयात. मुळात ज्या बिल्डिंगचा परवानाच नाहीये त्याचे वरचे 2 मजले बांधलेच का, हा परवाना मिळाला कसा काय, विषारी वायू गळती झाली तर त्याच्यावरची तुमची प्रतिबंधात्मक उपाययोजना काय, अशी एखादी घटना घडल्यानंतर काय त्यांच्यासाठीची रिमेडीज काय असली पाहिजे, त्या कंपनीची जबाबदारी नाही का, त्या कंपनीला अजूनही कुणीही जबाबदार का धरलं नाही, पालिका आयुक्त कंपनीला वाचवायचा प्रयत्न करतायत का, कंपनी आणि पालिका आयुक्तांचा आर्थिक साठलोटा आहे का, अनेक प्रश्न याच्यामध्ये उद्भवू शकतात आणि त्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत. ती उत्तरं मिळेपर्यंत शिवसेना UBT शांत बसणार नाही. यानंतर आम्ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या सगळ्या संबंधाने पालिका आयुक्त सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.